विद्यार्थी मैत्रिणींनो, काल आपण चक्रीय चौकोनाचा प्रमेय आणि त्याचा उपप्रमेय बघितलं, बरोबर आहे. आता आपण चक्रीय चौकोनाचा व्यत्यास बघणार आहोत. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो, बरोबर आहे. मग पहिला पक्ष लिहू. चौकोन ABCD मध्ये सम्मुख कोन म्हणजे कोन A आणि कोन C घेऊया आपण. कोन A अधिक कोन C पूरक याचा अर्थ 180 अंश आहे. तर आपल्याला साध्य काय करायचं आहे, चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच्यात आहे, बरोबर आहे. आता आपण सिद्ध करूया. आता तसं बघितलं तर ABCD मध्ये समजा आपण मानले की बिंदू ABC हे तिन्ही बिंदू नैकरेषीय बिंदू आहेत. या नैकरेषीय एक वर्तुळ जाते. म्हणजे इन शॉर्ट वर्तुळावर ABD हे 3 बिंदू आहेत. मग आता C बिंदू असण्याची शक्यता 3 असू शकतात. एक तर तो वर्तुळाच्या आतमध्ये असेल, एक तर तो वर्तुळाच्या बाहेर असेल, किंवा एक तर तो वर्तुळावर असेल. आपण या तिन्ही शक्यता पडताळणार आहोत. आता पहिली शक्यता आपण घेऊया की बिंदू C हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. मग पहिली शक्यता आपण घेतोय बिंदू C हा वर्तुळाच्या बाह्य भागात. मग हा जर बाह्य भागात असेल तर पहिली आपण आकृती काढूया. आपण आकृती काढली. ABD आणि C बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आपण दाखवतो. एक मिनिट. इथे आहे, बरोबर आहे. पण समजा AD ही वर्तुळाला एका समजा बिंदू मध्ये हे करते. समजा तो वर्तुळाला M बिंदू मध्ये छेदते. मग BC वर्तुळाला M बिंदू मध्ये छेदते. मग आपण काय केलं, MB जोडलं. समजा मी MB जोडले बघा. मग आता नीट बघितलं तर हा चौकोन ABMD हा चक्रीय चौकोन झाला. मग जर चक्रीय चौकोन झाला तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, पूरक असतात. म्हणजे कोन A अधिक कोन M हा 180 अंश चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार. बरोबर. पण आपलं दिलं काय आहे, A अधिक C बरोबर 180 अंश.
हे आपलं दिलेलं आहे पक्षामध्ये, बरोबर आहे. म्हणजे इन शॉर्ट काय होईल, कोन एम याची जर डावी बाजू उजवी बाजू सेम असेल तर हे कोन कशी येतील, एकरूप येते. म्हणजे कोन एम मापकोन एम बरोबर मापकोन सी असं येईल ना. म्हणजे ह्या दोन कोणाची मापं कशी असतील, सारखी येतील. पण नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कोन हा या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे, बरोबर आहे. जर बाह्य कोन आहे तर आपण लिहूया कोन एम, नाव मी बीएमबी, बीएमबी हा त्रिकोण बीएमसीचा कोणता कोन आहे, बाह्य कोन आहे. मग बाह्य कोनाचं माप हे नेहमी दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे इन शॉर्ट बाह्य कोनाचं माप जे आहे हे दूरस्थ अंतरकोनापेक्षा कसं असतं, नेहमी जास्त असतं. कसं असतं ते, नेहमी जास्त. म्हणजे कोन एम चं माप हे कोन सी पेक्षा कसं असणार आहे, जास्त असणार आहे बाह्य कोनाच्या प्रमेयानुसार. म्हणजे कोन बीएमबी किंवा कोन एम हा कोन सी पेक्षा मोठा आहे. मग ही दोन विधानं, हे आणि हे पहिलं विधान आणि दुसरं विधान एकाच आहे. दोन्ही विधान कसे परस्परांशी विसंगत आहे, कोणी कोणाशी मॅच होत नाही. पहिली गोष्ट म्हणते की ते दोन्ही कोण एकरूप आहे, दुसरी गोष्ट म्हणते नाही कोन एम हा मोठा आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी विसंगत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की सी हा जो आहे, सी हा बिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात इन शॉर्ट नाही, बरोबर आहे. म्हणजे आता आपण दुसरा पर्याय काय बघणार आहोत की तो वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. तो कुठे, वर्तुळाच्या अंतर्भागात. हे लक्षात आलं तुमच्या, ओके. आता आपण दुसरी बघणारी शक्यता, तो वर्तुळाच्या अंतर्भागात. आता बाह्य भाग गेलं म्हणजे आता अंतर्भाग पण बघतो, म्हणजे आकृती पण पुन्हा बदलेल. पुन्हा आकृती बघ. हा आपण ही रेषा वाढवली, ती वर्तुळाला कोणत्या भागात बिंदू छेदते, एन बिंदूमध्ये छेदते. आणि हा बीएम काय केला, आपण जोडला. मला सी बिंदूच्या आतच घेतो, तुम्हाला पण ती डायग्राम व्यवस्थित दिसेल. पुन्हा काढतो म्हणजे तुम्हाला नीट दिसतं. हे वर्तुळ आहे आपली. डीसी काय केला, वाढवला. आणि हा बीला काय केला, जोडला. आणि तो वर्तुळाला कोणत्या बिंदू छेदतोय, एम बिंदू. म्हणजे बिंदू हा सी वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. आता मला अशी बाह्य बरोबर होतं, आता अंतर्भागात आहे. मग काय झालं, आपण डीसी काय केला, वाढवला. आणि डीसी वाढवल्यामुळे तो वर्तुळाला एम बिंदू छेदतो, बरोबर आहे. मग बीएम काय केला, आपण जोडला. जर बीएम जोडला तर कोणता चौकोन तयार झाला, एबीएमडी हा चक्रीय चौकोन तयार झाला.
बरोबर आहे. मग जर चक्रीय चौकोन असतील तर त्याचे सम्मुख कोण कसे असतील, पूरक असतील. म्हणजे कोन ए प्लस कोन एम 180 अंश. मग आपण काय म्हणतोय, कोन ए आणि कोन सी हा 180 अंश आहे. म्हणजे इन शॉर्ट कोन एम बरोबर कोन सी. परंतु कोन सी जो आहे हा कुठला आहे तर बाह्य कोन आहे. कुठल्या त्रिकोणाचा, CMB चा. म्हणजे इन शॉर्ट काय येईल, कोन सी हा कोन एम पेक्षा मोठा आहे. म्हणजे दोन्ही विधानं परस्परांशी पुन्हा कशी आली, विसंगत आली. आणि मग परस्परांशी विसंगत म्हणजे तो एकतर बाह्य भागात पण नाहीये, अंतर्भागात पण नाही. म्हणजे तो नक्की कुठे आहे, बरोबर आहे, तो कुठे आहे, वर्तुळावर आहे. म्हणजे जर तो वर्तुळावर असेल म्हणजे चौकोन बिंदू ABCD हे जर वर्तुळावर असेल तर तो चौकोन कोणता असेल, चक्रीय चौकोन असेल. समजलं तुम्हाला. म्हणजे इन शॉर्ट हा वर्तुळाच्या अंतर्भागात नसून तो कुठे आहे, वर्तुळावर आहे. म्हणून तो चौकोन कोणता आहे, चक्रीय चौकोन येईल. हे तुम्हाला प्रमेय समजलं. आता पण पुढचा प्रमेय आपण बघणार आहोत. जे तुम्हाला पुस्तकामध्ये सिद्ध तर असं दिलेलं आहे. एक गुणधर्म आहे तो, एक्सरसाइज 3.4च्या आधी तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे बघा. त्याचा तो मी तुम्हाला सांगते. ते प्रमेय म्हणजे हेच आहे, गुणधर्मच आहे. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील. ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. पुन्हा वाचते. रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चारही बिंदू एकाच रेषेवर असतात. मग आपण दोन भिन्न बिंदू रेषेच्या एका बाजूला दाखवूया. समजा ही रेषा आहे, AD रेषा आहे. आणि ते दोन भिन्न बिंदू आहेत. समजा इथे B बिंदू आहे आणि इथे C बिंदू आहे. तर ते दोन भिन्न बिंदूशी कोण कसे करतायत, एकरूप आहेत. म्हणजे दोन कोण कसे आहेत, एकरूप आहेत. सारख्या चिन्हाने दाखवलेलं आहे. तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात. बरोबर आहे. मग पक्ष मग काय, बिंदू भिन्न बिंदू B व C
हे रेषा एडीच्या एकाच बाजूला आहे पहिल्या वाक्यानुसार. बरोबर. आणि ते कोण कसे आहेत त्यामध्ये कोण एकरूप म्हणजे ए बी डी कोण ए बी डी एकरूप कोण ए सी डी. साध्य काय बिंदू ए बी सी डी वर्तुळाच्या एकाच वर्तुळात आहे. आपण मगाशी गुणधर्म बघितली की 3 नैकरेषीय बिंदू त्याच पद्धतीने आपण हे पण हेच करणार आहोत की समजा सी हा बिंदू ABCD बिंदू असलेल्या वर्तुळावर नाही असं म्हणू. बिंदू सी हा वर्तुळावर नाही. मग तो आहे कुठे एकतर सी बिंदू बाह्य भागात असेल किंवा एकतर सी बिंदू कुठे असेल अंतर भागात असेल. बरोबर आहे. मग पहिला आपण गुणधर्म बघूया की बिंदू सी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. मग जर बाह्य भागात असेल तर आपण दाखवू शकतो एडी आपली नेहमीप्रमाणे आपला हा डी बिंदू आणि आपला सी बिंदू वर्तुळाचा बाह्य भागात. आता हा वर्तुळाला समजा एक बिंदू मध्ये स्पर्श छेदतो. आपण हा एडी काय केला जोडला. ओके. मी काय केलं हे 2 दाखवले. मग एसी आहे तो वर्तुळाला कोणत्या बिंदू छेदतोय एम बिंदू मध्ये छेदलेला आहे. ठीक आहे. वर्तुळाला एम बिंदू छेदले. बरोबर आहे. बरोबर. मग कोण बघा कोण ADC आणि कोण AMC एकाच कंसात अंतर्लिखित आहे. मग जर दोन्ही कोण जर एकाच कंसात अंतर्लिखित असेल तर त्या दोन्ही कोणाचं माप कसं असतं सारखं असतं. बरोबर आहे. जर ते एकाच कंसामध्ये अंतर्लिखित आहे दोघांचं कोणाचं माप सारखं असणार आहे. म्हणजे कोण AD सॉरी इथे मी नाव बी द्यायला हवं तर नेमकं डी दिलं सॉरी ABD एकरूप कोण AMD एकाच कंसात अंतर्लिखित केलेले ते त्यामुळे ते एकरूप आहे. बरोबर आहे. म्हणजे कोण जो आहे ए बी आणि एम हे एकरूप झाले. हे 2 कोण एकरूप झाले. पण कोण बी जो आहे तो कोणाशी एकरूप आहे कोण ACDशी. म्हणजे कोण ABD हा एकरूप ACDशी आहे. आपण पक्षामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट काय येईल या दोघांमधून कोण AMB एकरूप कोण ACD. म्हणजे दोन्ही कोण एकरूप होती. पुन्हा तुम्ही म्हणाल की नाही मॅडम हा जो कोण AMD हा बाह्य कोण आहे.
त्रिकोण MCD, म्हणजे इन शॉर्ट AMD जो आहे हा मोठा आहे कोण MCD पेक्षा. तिथे म्हणताय सारखे आहे, तिथे म्हणताय, मग दोन्ही गोष्टी कशा आहेत, विसंगत आहेत. बरोबर, म्हणजे इन शॉर्ट तो बाह्य भागात नाही. तसंच तुम्ही सांगाल की जो अंतर्भागात आहे, पुन्हा तुम्ही असंच प्रूव्ह कराल, पुन्हा ते अंतर्भागात पुन्हा तो बाह्य कोण आहे, पुन्हा ती गोष्ट कसं येईल, विसंगत आहे, असंच तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे इन शॉर्ट जो सी बिंदू जो आहे तो कुठे आहे, ना बाह्य भागात ना अंतर्भागात, तो कुठे आहे, वर्तुळावर आहे. आलं लक्षात? हे दोन्ही तुम्हाला कृती समजलेले आहेत. थँक्यू.